महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आदर्श क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण कॅपकटवरती बनवणार आहे गणपती बाप्पा स्पेशल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपल्याला पहिले कॅपकटमध्ये यायचं आहे. त्यानंतर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर फोटोजवर येऊन तर मित्रांनो, आपल्याला ही PNG इथे ॲड करून घ्यायची आहे. हे PNG तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आणि टेलिग्रामची चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल. तर आपल्याला याची लेंथ 5 सेकंडपर्यंत घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर याचा रेशो जो आहे तो 9:16 ठेवायचा आहे. अशा प्रकारे फुल स्क्रीन करून घ्यायचा. अशा प्रकारे फुल स्क्रीन केल्यानंतर ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे. ओव्हरलेवर क्लिक केल्यानंतर ॲड ओव्हरलेवर क्लिक करायचं आणि इथं ब्लॅक PNG ॲड करून घ्यायची. याला पण फुल स्क्रीन करून घ्यायचं. याला फुल स्क्रीन केल्यानंतर आपल्याला जो पहिली PNG आहे तिथे क्लिक करायचं आणि मास्कवर यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ब्लॅक PNGवर क्लिक करायचं. ब्लॅक PNGवर क्लिक केल्यानंतर मास्कवर यायचं आणि रेक्टँग्युलर हा शेप घ्यायचा. त्यानंतर याला बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे क्लिक करायचं इन्व्हर्ट्सवर क्लिक केल्यानंतर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण फ्रेम ही बरोबर. त्यानंतर राऊंड कॉर्नरवर येऊन अशा प्रकारे असा राऊंड करून घ्यायचा आहे आणि डबल साईजवर येऊन तुमच्या पद्धतीने जी साईज योग्य वाटेल ती साईज तुम्ही इथे घ्यायची आहे. मला ही साईज योग्य वाटते तर मी घेतलेली आहे. त्यानंतर राईट क्लिक करून बघून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला बाहेर यायचं आहे. टेक्स्टवर क्लिक करायचं. तर मित्रांनो, आपण इथे ॲड टेक्स्ट करूया. ॲड टेक्स्ट केल्यानंतर इथे आपल्याला 27 ऑगस्ट हा इथे टेक्स्ट ॲड करायचा आहे. त्यानंतर स्टाईलवर येऊन आपला कलर हे ब्लॅक घ्यायचा आहे. त्यानंतर याची साईज थोडीशी वाढवून घ्यायची आणि फॉन्ट्सवरती यायचं. इथे जो तुम्हाला योग्य फॉन्ट वाटेल तो इथे ॲड करून घ्यायचा. मला लक्झरी फॉन्ट योग्य वाटते म्हणून मी हा फॉन्ट ॲड करून घेतो. त्यानंतर 2 सेकंदापर्यंत याची ठेवायची आहे आणि एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा. त्यानंतर दुसरा टेक्स्ट इथे ॲड करून घ्यायचा. तर दुसऱ्या टेक्स्टवर आपल्याला स्पेशल डे हा टेक्स्ट इथे ॲड करायचा आहे. तर इथे आपल्याला स्पेशल डे आल्यानंतर इथे फॉन्ट्सवर यायचं आणि इथे दुसरा फॉन्ट घ्यायचा आहे. तोच फॉन्ट इथे लावायचा नाही. इथे आपण दुसरा फॉन्ट घेऊया. इथे हा फॉन्ट घेऊया आपण. हा फॉन्ट घेतल्यानंतर इथून एक्स्ट्रा पार्ट कट करून घेऊया. तर मित्रांनो, आपल्याला इथे गणेश चतुर्थी हा टेक्स्ट इथे ॲड करून घ्यायचा आहे. गणेश चतुर्थी हा टेक्स्ट ॲड केल्यानंतर फॉन्टवर क्लिक करायचा. इथे दुसरा फॉन्ट देऊया. इथे जरा बोल्टवाला फॉन्ट द्यायचा आणि अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आणि इथून एक्स्ट्रा पार्ट हा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर याला ॲनिमेशन द्यायचं आहे. तर स्टाईलवर क्लिक करायचं, ॲनिमेशनवर क्लिक करायचं आणि फेड इनवाला हा सगळ्या याच्यावर द्यायचा आहे आपल्याला आणि याची थोडीशी लेंथ वाढून घ्यायची आहे ॲनिमेशनची. सगळ्या याच्यावर हाच ॲनिमेशन देऊया आपण. तर हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ओव्हरलेवर यायचं आहे आणि याची लेंथ अशा प्रकारे वाढून घ्यायची आहे 15 सेकंदापर्यंत आणि एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचं आहे. तर हे ॲड केल्यानंतर आपल्याला सॉन्ग ॲड करायचं आहे. तर मित्रांनो, आपण इथे सॉन्ग ॲड करून घेतलं आहे.
तर आता आपल्याला ओव्हरलेवर क्लिक करून इथे जो व्हाईट प्लस दिसत आहे इथे क्लिक करायचं आणि जो आपला गणपती बाप्पाचा व्हिडिओ आहे तो इथे ॲड करून घ्यायचा. तो ॲड केल्यानंतर इथे आपल्याला जो त्याचा साऊंड असतो तो इथे मीट करून घ्यायचा आहे या व्हिडिओचा. त्यानंतर बघा मित्रांनो, आपल्याला मास्कवरती येऊन तर मित्रांनो आपल्याला इथे कट मारून घ्यायचं आहे. पहिले इथे कट मारून घेतल्यानंतर मास्कवरती यायचं आणि ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण आहे. साईजवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि याची तुम्हाला जी योग्य वाटेल ती साईज इथे घ्यायची आहे तुम्ही. तर मला 63 आणि 60 ही योग्य वाटते. तर मी इथे राईट क्लिक करून घेतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला गणपती बाप्पा पूर्ण बेस्ट फ्रेममध्ये आलेला आहे. तर मित्रांनो आता इथे आपल्याला कट मारून घ्यायची एका जागी. तर आपण इथे 11 सेकंदावर एक कट मारणार आहोत आणि काही इथे एक 7 सेकंदावर कट मारायचं आहे आपल्याला, एक 7 किंवा 8 सेकंदावर. तिथे कट मारल्यानंतर आपल्याला इफेक्ट द्यायचे आहे. तिथे आपल्याला फ्लॅश इफेक्ट म्हणून नाव आहे. तर मित्रांनो हा जो फ्लॅश इफेक्ट आहे तो इथे सगळ्या याच्यावर लावून घ्यायचा आहे. अप्लाय टू ऑल करून घ्यायचं आणि बॅक येऊन जायचं. ते बघू शकता मित्रांनो तुमचा पूर्ण हा फ्लॅश इफेक्ट इथे ॲडजस्ट झालेला आहे. आणि जो व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट आहे तिथे कट करून घ्यायचा. इथे ओव्हरलेचा बी एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर काही ॲडजस्टमेंट करायचं असेल ते करू शकता. इफेक्ट टाकू शकता तुम्ही. त्यानंतर फिल्टर्स ॲड करूया आपण इथे. आता इथे आपला सिनेमॅटिक फिल्टर ॲड करायचं आहे. तर मित्रांनो फिल्टरवर क्लिक करायचं आहे आणि इथे मूव्हीजमध्ये यायचं आहे. मूव्हीजमध्ये आल्यानंतर हे ग्रीन ऑरेंज हा इफेक्ट इथे ॲड करून घ्यायचा, फिल्टर ॲड करून घ्यायचा. आणि जो आपला गणपती बाप्पाचा जो व्हिडिओ चालू होतो तिथूनच हा फिल्टर ॲड करू म्हणजे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरा एक फिल्टर ॲड करू, डबल मूव्हीजवर यायचं आणि हा फिल्टर इथे ॲड करून घ्यायचा आहे. आणि याची थोडीशी ॲडजस्टमेंट करू आपण या फिल्टरची. थोडंसं काहीतरी कमी करून घ्यायचं आहे मित्रांनो. 50% ठेवायचं आहे. हे 50% आल्यानंतर आता बघू शकता आपण. तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ रेडी झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.